तर हे जे गणित चालू आहे सांकेतिक भाषेची चालू आहे. तर आता सांकेतिक भाषेवरचे गणित अशा पद्धतीचे असतात. आपण काय केलंय त्या ठिकाणी शाब्दिक गणित आहे. शाब्दिक गणिताचा फक्त या ठिकाणी शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. तर मग आता लक्ष द्या. ये मधला एका सांकेतिक भाषेमध्ये बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द म्हणजे हँड आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द कोणता? तर मग आता या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द काढायचा असेल आपल्याला तर काय माहिती पाहिजे? बिना अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती? कशावर? बिना अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती? आता याला काय तुम्हाला सांगितलेलं ए साठी 1 बी साठी 2 अशा पद्धतीनं आपलं लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं? ए साठी 27, बी साठी 28, सी साठी 29. हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. तर मग आता इथं 8, 1, 14 आणि 4 आहे. बोला सगळेजण. 8, 1, 14, 4. मग आता सांगा 6 आणि 2 किती? 8. आता 24 आणि 3 किती होईल? 27. आता 1 आणि ए इथं मेंदू थांबला समजायचं. त्या ठिकाणी काय म्हणायचं? जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं? ए साठी 27, बी साठी 28. त्यांचं कॉम्बिनेशन पाहण्यासाठी. म्हणजे आता कोणाचं? 1 आणि एचं. म्हणजे 24 आणि 3 किती झाले? 27. आणि 27 ला 1 म्हणतात, ए म्हणतात. तर त्याच्यानंतर 18 मधून हे 14 आहे. तर 4 गेले किती राहिले? 14. आणि 9 मधून 5 गेले किती राहिले? 4. मग आता पहिल्याच्या डोक्यावर किती सांगा? 2 अधिक 2 अधिक 3 वजा 4 वजा 5. घेतलं जसं उचलले तसे ठेवायची. आता सांगा मग 16 2 किती? 18. 12 3 किती? 15. 24 मधून 4 गेले किती? 20. आणि 10 मधून 5 गेले 5. म्हणजे याचं उत्तर किती आलं? रोटे. निघाला की नाही? अर्थपूर्ण शब्द रोटे. आता त्याच्यानंतर 2 नंबरचं गणित बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये गेट साठी बिना अर्थपूर्ण शब्द, त्याच सांकेतिक भाषेमध्ये मिल्क साठी बिना अर्थपूर्ण शब्द कोणता? तर आता या ठिकाणी आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द दिलेले. काढायचा एक आपला बिना अर्थपूर्ण शब्द. लक्ष दे. इतकं कंटाळू नको जीवाला. लक्ष दे इकडं. तर आता या ठिकाणी दुसऱ्याचं उत्तर काढण्यासाठी पहिल्याच्या डोक्यावर किती म्हणून पहिल्याचा संबंध म्हणजे या ठिकाणी बिना अर्थाचं उत्तर काढण्यासाठी अर्थपूर्णच्या शब्दाच्या डोक्यावर किती म्हणून अर्थपूर्ण शब्दाचा संबंध बिना अर्थपूर्ण शब्दाशी काय? एवढं समजलं तुम्हाला? आता त्याच्यानंतर हे 2 23 17 3. बोला. 2 23 सांगा मग 7 मधून 5 गेले किती राहिले? 2. त्याच्यानंतर याला 27 म्हणायचं. ए आणि डब्ल्यू आलं का नाही? तर ए साठी 27. मग आता 27 मधून 4 गेले किती राहिले? सांगा 23. 20 मधून 3 गेले किती राहिले? 17. आणि 5 मधून 2 गेले किती राहिले? 3. मग सांगा अर्थपूर्ण शब्द डोक्यावर किती सांगा? वजा 5 वजा 4 वजा 3 वजा 2. समजलं? मग सांगा 13 मधून 5 गेले किती राहिले? 8. 9 मधून 4 गेले किती राहिले? 5. 12 मधून 3 गेले किती राहिले? 9. आणि 4 मधून 2 गेले 2. समजलं? तर या ठिकाणी याची आयबी असं उत्तर आलेलं आहे. पण आपल्याला अंकामध्ये बोलायचं आहे. त्याच्यानंतर जर 3 नंबरचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये पुंडित या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द, त्याच सांकेतिक भाषेमध्ये अर्थपूर्ण शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द कोणता? तर मग आता या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे बिना अर्थपूर्ण शब्द काढण्यासाठी अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती म्हणून पहिल्या अर्थपूर्ण शब्दाचा बिना अर्थपूर्ण शब्दाशी संबंध काय? समजून राहिलं ना? तर आता बोला सगळेजण. याला काय म्हणतात? 15 20 13 3 8 19. बोला. 15 20 13 3 8 19. तर मग आता या ठिकाणी 15 आहे. म्हणजे 16 मधून 1 गेला किती राहिले? 15. 21 मधून 1 गेला किती राहिले? 20. 14 मधून 1 गेला किती राहिले? 13. 4 मधून 1 गेला किती राहिले? 3. 9 मधून 1 गेला 8. आणि 20 मधून 1 गेला किती राहिले? 19. तर आता पहिल्याच्या डोक्यावर किती सांगा? वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 1. म्हणजे याचा पाकोट त्याच्या डोक्यावर. बरोबर आहे का नाही? तर मग आता सांगा 13 मधून 1 गेला किती राहिले? 12. 1 मधून 1 गेला किती? 0. 0 म्हणजे काय? जेड. म्हणजे 7 म्हणतो का नाही आपण? मग हे म्हणजे 27 म्हणतो का नाही आपण? म्हणजे 27 मधून 1 गेला 26. 4 मधून 1 गेला किती राहिले? 3. आणि 5 मधून 1 गेला किती राहिले? 4. उत्तर निघालंय 12 26 3 4. एका सांकेतिक भाषेमध्ये के या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द,
तर या ठिकाणी अर्थपूर्ण शब्दासाठी कोणत्या अर्थपूर्ण शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द, किंवा या ठिकाणी बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द, तर या बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द कोणता, मागून घ्या का पुढून घ्या. पण आपलं काय करायचं, दोन या ठिकाणी काय दिले, बिना अर्थपूर्ण शब्द दिले, म्हणून या ठिकाणी बिना अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती, म्हणून याचा संबंध याच्याशी काय, याला काय म्हणायचं सांगा, 3 1 7 5. बोला 3 1 7 5. रेलून बसू नको ना. मी जे बोलत असेल किंवा ते बघत असेल ते खुर्चीतच जायचं माग पाठीमागून, त्याला बोल पाडायचा, जशी बंदुकीची गोळी जाते तसं. जवान आहे बरोबर आहे का नाही, डिफेन्स मध्ये जायचंय तर व्यवस्थित बसायचं, बरोबर आहे का नाही. बिलकुल तुमची एकाग्रता, स्वतःला हिरो मला समजायचंय, पिक्चर मधला नाही, पडद्यावरचा हिरो नाही. हिरो कोणता, ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे. ताकदीचं आणि नॉलेजचं बळ या दोन्ही च्या अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे आहे त्यालाच काय म्हणायचं, खरा हिरो म्हणतात. नाही तर बस हिरो हिरोईन चांगले दिसते, मग भांगपा सकाळी तसा पडायचा, पावडर लावायचंय, नुसता पैशाचा खर्च चालू आहे, बरोबर आहे का नाही. डायरेक्टर झाले, हिरो हिरोईन झाले, त्यांचे जे कोणी असेल ते पैसे कमावतात, आम्ही काय करतो, पैसे घालायचे काम करतो. त्यांनी त्यांची पैशान निर्माण केली, आपल्याला बी पैशान असते का नाही, प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो, तर आपली सुद्धा पैशान निर्माण करायची, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. शॉकात नाही आले, हे जर शाळेमध्ये सांगितलं असतं शिकायचं कशासाठी, दोनच गोष्टी सांगा, तुम्हाला शासनामध्ये जायचंय आणि प्रशासनामध्ये तर पडायचंय. हे जर शिक्षकांना पहिल्या वर्गापासून समजून सांगितलं असतं, बालवाडीपासून, तर आपण अभ्यास केला असता. सांगितलंच नाही शिकायचं कशासाठी. एखादा अर्धा बिचारा सांगत असन की असं करा तसं करा, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आपण. पण ज्यावेळेस आता तुम्हाला नोकरीचं महत्व कळालंय, बरोबर आहे का नाही, शेतीपेक्षा नोकरी चांगली आहे, तर आता त्याच्यासाठी तयारी करा. तुम्ही कॉफी सेंटरचे होते कसे होते त्याची काही घेणं नाही, पत्तरवाळे आहे ना तुमच्याकडं, ते महत्वाचे आहे, बरोबर आहे का नाही. इथं 0 पासून तयारी करून घेतली जाते, गणिताचं ड्रिल फाउंडेशन, बुद्धिमापनचं ड्रिल फाउंडेशन घेतलं जातं, सगळ्यांना सर्व गणित येते, पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय, दुर्लक्ष करू नका. तर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, अर्थपूर्ण शब्द काढायचा, त्याला म्हणायचा 3 1 7 5. काय म्हणायचा, 3 1 7 5. मग आता सांगा, काही जवळून लावून संबंध नाही, 3 सांगा, 6 मधून 3 गेले 3, 2 मधून 1 गेला 1, नाही, हा संबंध येणार नाही. आता जर आपण असं या ठिकाणी पाहिलं, आता इथं पाहिलं, याचे निम्मे 6 चे निम्मे किती, 3, 2 चे निम्मे किती, 1, 14 चे निम्मे 7 आणि 10 चे निम्मे 5. आता तुम्हाला सांगलं 3 2 6, 1 3 3, 7 2 14 आणि 5 2 या अँगल मध्ये पाहिलं तरी चालेल, पण त्याच्यावर ऑप्शन होऊन जावं लागेल तुम्हाला. पण ऑप्शन होऊन जायचं नसेल त्यांचे काय करायचे, निम्मे निम्मे करायचे. समजलं का, संबंध कशाचा आहे, निम्मे निम्म्याचा. मग सांगा, 16 मधून 16 चे निम्मे 8, 10 चे निम्मे 5, 24 चे निम्मे 12 आणि 8 चे निम्मे 4. आलं का नाही हेल्ड उत्तर. म्हणजे पहा कसं, 8 2 16, 5 2 10, 12 2 24 आणि 4 2 8. आता त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये सोपसाठी बिना अर्थपूर्ण शब्द, तर अर्थपूर्ण शब्दासाठी बिना अर्थ म्हणजे कोणत्या अर्थपूर्ण शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द. आता इथं 2 अर्थपूर्ण शब्द दिलेले आणि एकच अर्थपूर्ण शब्द दिलेला आहे, तर अर्थपूर्ण शब्द काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बिना अर्थ शब्दाच्या डोक्यावर किती आहे, म्हणून बिना अर्थाचा संबंध अर्थपूर्ण शब्दाशी काय, नीट बसून घ्या. तर मग आता याला काय म्हणा सांगा, 19 15 21 16. काय म्हणायचं, 19 15 21 16. तर मग आता सांगा, आता 19 आहे, मग आता सांगा 24 मधून 5 गेले किती राहिले, 19. सांगा 19 मधून 4 गेले, त्याच्यानंतर 24 मधून 3 गेले 21 आणि 18 मधून 2 गेले किती राहिले, 16. मग आता संबंध कोणता सांगा, -5 -4 -3 -2 उचलायचे, बिना अर्थ शब्दाच्या डोक्यावरचे, या बिना अर्थ शब्दाच्या डोक्यावर लिहायचे. सांगा मग, -5 -4 -3 -2. मग 7 मधून 5 गेले किती राहिले, 2. 9 मधून 4 गेले किती राहिले, 5. 4 मधून 3 गेले
1 आणि 22 मधून 20. मग उत्तर काय आलं? बीट. आला का नाही अर्थपूर्ण शब्द? आता त्याच्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये सेल्फिश या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द, तीच अक्षर पण काय मागं पुढे अक्षर आहे, तर त्याच्यासाठी आपण 1 2 3 4 चा वापर करतो. पण काही याच्यामध्ये काय होतं माहिती का, चेंजेस असतात, ते बी लक्षात घेणं महत्वाचं आहे आपल्याला. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये या बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द कोणता? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे, बोला. हे 20 12 5 9 6 8 19 आहे. पण याचं उत्तर कसं काढायचं पहा. तर आता 20 मधून 1 गेला, किती राहिले सांगा? 19. बरोबर. आता तुम्हाला इथं एली दिसतं, तर याचं काय उलट बनवायचं? EL. काय बनवायचं? त्याच्यानंतर IF चं काय बनवायचं? FI. उलट बनवायचं आहे. HS चं उलट काय बनवायचं? SH. या सर्वांचे काय बनवायचे? उलटे अक्षर मांडायचे. कसे अक्षर मांडायचे? उलटे अक्षर मांडायचे. इकडं मग आता या ठिकाणी टी साठी वजा 1 केला तर तिथं काय उत्तर? 19. तर आता इथं जर म्हणजे 6 मधून 1 गेला, किती राहिले? 5. आणि 5 म्हणजे काही. आता GN चं उलट काय सांगा? NG. IL चं उलट काय सांगा? LI. HS चं उलट काय सांगा? SH. मग उत्तर काय सांगा? आला का नाही अर्थपूर्ण शब्द? हे बी लक्षात घ्यायचंय. आपोआप असे गणित असतात. आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेमध्ये हॉकी या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द, त्या सांकेतिक भाषेमध्ये क्रिकेट या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द कोणता? तर आता या ठिकाणी 2 अर्थपूर्ण शब्द दिलेले. आपलं उत्तर काय काढायचं? बिना अर्थपूर्ण शब्द काढायचा आहे. मग बिना अर्थपूर्ण शब्द काढण्यासाठी अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती आहे? म्हणून अर्थपूर्ण शब्दाचा संबंध बिना अर्थपूर्ण शब्दाशी काय, म्हणजे दुसऱ्याशी काय, असं त्याचं उत्तर काढायचंय. आता बोला सगळेजण. 7 14 2 10 4 24. बोला. 7 14 2 10 4 24. मग सांगा. 8 मधून 1 गेला 7, 15 मधून 1 गेला 14, 3 मधून 1 गेला 2, 11 मधून 1 गेला 10, 5 मधून 1 गेला 4, 25 मधून 1 गेला किती? 24. मग काय सांगा किती अर्थपूर्ण शब्द डोक्यावर? वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 1 इथून तिथून वजा 1 वजा 1 वजा 1 असं आहे का नाही? तर मग आता याच्यामध्ये काय लिहायचं पहा. सांगा. 3 मधून 1 गेला बोंबला 2, 8 मधून 1 गेला 17, 9 मधून 1 गेला 8, 3 मधून 1 गेला 2, 11 मधून 1 गेला 10, 5 मधून 1 गेला 4 आणि 20 मधून 1 गेला 19. समजलं? उत्तर आलं BQHBJDS. तर पुस्तकामध्ये चेक करा, कारण तुमच्या हातामध्ये पुस्तक आहे. एक एक प्रश्न या ठिकाणी घेणं चाललंय. पुस्तकं सोबत असू द्यायची सगळ्यांनी. याचं पुस्तक त्यानं म्हणायचं, त्याचं पुस्तक यानं म्हणायचं, असं करू नका. आता त्यानंतर एका सांकेतिक भाषेमध्ये सरप्राईज साठी बिना अर्थपूर्ण शब्द, त्याच सांकेतिक भाषेमध्ये पॅटर्न या शब्दासाठी बिना अर्थपूर्ण शब्द कोणता? तर 2 या ठिकाणी काय दिलंय? अर्थपूर्ण शब्द दिलाय. कोणता? सरप्राईज आणि पॅटर्न. तर आपले काय करायचं? बिना अर्थपूर्ण शब्द काढायचा आहे. बिना अर्थपूर्ण शब्द काढण्यासाठी काय? अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती, म्हणून अर्थपूर्ण शब्दाचा संबंध बिना अर्थपूर्ण शब्दाशी काय. समजलं? तर मग सांगा. आता जेव्हा याच्या खाली झेड आणि बीच्या खाली वय असेल, तर त्यावेळेस काय म्हणायचं? 27 वजा ती संख्या. म्हणजे एमच्या खाली एन असेल, जीच्या खाली टी असेल, तर तेव्हा काय वापरायचं? 27 वजा ती संख्या. मग सांगा. 27 वजा ती संख्या. 27 मधून 19 गेले 8, 27 मधून 21 गेले 6. पहिले सांगा काय? 8. बोला सगळेजण. 8 6 9 11 9 18 8 22. बोला वय करून या अक्षराची सांगा. 8 6 9 11 9 18 8 22. मग आता 27 मधून 19 गेले किती राहिले? 8. 27 मधून 21 गेले 6, 27 मधून 18 गेले 9, 27 मधून 16 गेले 11, 27 मधून 18 गेले 9, 27 मधून 9 गेले 18, 27 मधून 19 गेले 8 आणि 27 मधून 5 गेले किती राहिले? 22. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर काय केलं आपण? पहिल्याच्या डोक्यावर काय? वजा 27 वजा 27 वजा 27 असे लिहायचे आणि त्या 27 मधून हे सगळे अंक काढून घ्यायचे. 27 मधून 16 गेले किती आले? 27 मधून 16 गेले 11, 27 मधून 1 गेला 26, 27 मधून 20 गेले किती राहिले सांगा? 7 7. 27 मधून 20 गेले 27 मधून 5 गेले 22, 27 मधून 18 गेले 9, 27 मधून 14 गेले 13,
समजलं? याचं उत्तर पहा, चेक करा. KZGVIM म्हणजे याला काय म्हणायचं? 11, 26, 7, 7, 22, 9, 13. आता त्याच्यानंतर पुढे पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये बिना अर्थपूर्ण शब्दासाठी परफेक्ट म्हणजे अर्थपूर्ण शब्द. त्या सांकेतिक भाषेमध्ये बिना अर्थपूर्ण शब्दासाठी अर्थपूर्ण शब्द कोणता? नीट बसा, कमी गाणे ऐकायचे म्हणजे क्लासमध्ये पाय हलत नाही. बरोबर आहे का नाही? इकडे पायामध्ये घुंगरा असतील, त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये खनखन असेल, ते गाणं ऐकलं असेल तर, आणि तेच गाणं या ठिकाणी शिकवत असेल, घुमत असेल तर तुमचे हात पाय हलतात. तुमच्या हातपाय आणि हावभावून समजतं तुमच्या डोक्यामध्ये कोणते विचार चालू येतं. कशा छोट्या विचाराच्या नादी लागतात रे? कोणी मिशा ऐकत? अरे यानं नाही, मिशा असल्या म्हणजे मर्द बनत नाही. माणूस मर्द केव्हा बनतो माहिती का? मनगटामध्ये ताकद पाहिजे, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ पाहिजे, तेव्हा तो मर्द असतो. आहे का नाही? कोणाचे फोटो पाहून, चेहरे पाहून त्या ठिकाणी मर्दपणा नाही आणायचा. ती नशा नाही चोर द्यायची. तुमच्यापेक्षा 10 रुपयानं गांजे फुकणारे लोक चांगले असं म्हणावं लागेल. जिवंत असून चिंता लाच काय कामाची? लक्ष द्या सगळेजण. तर आता या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द काढण्यासाठी बिना अर्थपूर्ण शब्दाच्या डोक्यावर किती आहे? म्हणून या ठिकाणी बिना अर्थपूर्ण शब्दाचा संबंध अर्थपूर्ण शब्दाशी काय? तर मग आता बोला सगळेजण. 16, 5, 18, 6, 5, 3, 20. बोला. 16, 5, 18, 6, 5, 3, 20. समजलं? तर मग आता सांगा, 20 मधून 4 गेले किती राहिले? 16. 9 मधून 5 गेले किती राहिले? नाही, 9 मधून 4 गेले 5. 22 मधून 4 गेले 18. 10 मधून 4 गेले 6. 9 मधून 4 गेले 5. 7 मधून 4 गेले 3. आणि 24 मधून 4 गेले किती राहिले? 20. मग आता बिना अर्थपूर्ण शब्द किती आहे? -4, -4, इथून तिथून -4. तर मग या ठिकाणी काय करायचं? या अक्षरामधून काय करायचे? -4 काढायचे. मग सांगा, 24 मधून 4 गेले 20. 22 मधून 4 गेले 18. आणि 5 मधून 4 गेला 1. 13 मधून 4 गेले 9. 18 मधून 4 गेले 14. 13 मधून 4 गेले 9. 18 मधून 4 गेले 14. आणि 11 मधून 4 गेले 7. मग याचं उत्तर काय आलं? ट्रेनिंग. आलं का अर्थपूर्ण शब्द? तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गरबच, आज आपण समजा व्हिडिओ बनवलाय, तर उद्यापासून आपण काय करायचं? लाईव्ह बघायचं आहे. तर याचा फायदा, लाईव्हचा फायदा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. त्यामुळं सकाळी 8:30 वाजता, 8:30चा टाइम ठेवायचा बरोबर, तर 8:30 वाजता या ठिकाणी लाईव्ह येणार आहे. तर त्या ठिकाणी आपण नवी दिशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर जायचं. कोणतं पुस्तक आहे ते सांगितलं, ते पुस्तकातून गणित बघायचे. पुस्तक समोर असणार आहे, मी तुम्हाला बोर्डवर डायरेक्ट शिकवणार आहे. तर त्याचा फायदा तुम्ही उचलायचा आहे. तर प्रयत्न करतो, समजा त्या ठिकाणी इमेज काढून टाकलं, वास्तू पाहता पुस्तक नसेल तर त्या ठिकाणी प्रश्न रजिस्टर लिहून घ्यायचे आणि बरोबर त्या ठिकाणी प्रश्न बघायचे आणि शिकवणं याच्याकडे सुद्धा बघायचे. ताबडतोब प्रश्न समजून घ्यायचे, नंतर रजिस्टर मध्ये लिहून काढा. नाही तर अगोदर रजिस्टर मध्ये लिहून काढा, 3-3, 4-4 वळी सोडून. तर रजिस्टर बनवा, कारण रजिस्टर बनवण्याशिवाय तुमची अभ्यासाची रणनीती बनवू शकत नाही. तर आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.